श्री रामचंद्राय नमः। सुरसा देव विघ्नाते तुझे जिमनी हनुमंते पुढे लंघुनी समुद्राते सिंहिका तेथे ग्रासवाली रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान महाराज की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। रेणुका माता की जय। जीवनाच्या व्याथा कमी करणारं हे असणारं मन रमून घेणारं नाम आहे. रेणुका मातेच्या दरबारात असणारं बऱ्याच दिवसाने चौथा कांदा किसकिंदा कांदाची सुरुवात आहे, शेवट आहे. आणि असणारं विशेष म्हणजे काळच्या अध्यायामध्ये नीलांबरी पर्वत समुद्रावर हनुमंतराय असणारा उदान घेत असणारा जी काय असणारी सोर्स आहे, सुरसेचे असणारा मुखातून कसे निघतात आणि कसा पराक्रम या समुद्रावर घेताना करतात, लंकेत जाताना असणारा कसं उदान करतात, ते असणारा पराक्रम पवना कीर्ती लीला ऐकायसारखे ते ऐका. गगनी उडत हनुमंत छाया पडती समुद्रात सीतेचा मनोरथ ग्रासावया हनुमंत वाढला. ज्यावेळेस असताना त्या सुरसेच्या मुखातून हनुमंत निघाला, पुढे असणारे ज्यावेळेस आशीर्वाद दिला तिने आणि छायाग्रह नावाची राक्षसी असणारी आणि सुरसा म्हणजे तिचं नाव सुरस आहे. छायाग्रह म्हणजे तिचंच नाव सुरस आहे. सिंहका ती सुरस आहे. आणि असणारी ती सुरसा ज्यावेळेस असणारी आणि त्यावेळेस असणारी म्हणजे छायाग्रह नाव सिंहका तिचं नाव आहे. डबल नाव आहे तिला. कसं परशु परशा परशुराम जसं असणार कीर्तीनं नाव असतं तसं असणार तिचं वेगवेगळ्या प्रकारचं नाव आहे. आणि त्यावेळेस असणारी ती सिंहका कशी असणारी एक प्रकारची असणारी ते मारती ती आहे का. शिव वरद सिंहिकेची छाया धरिता प्राणीग्रासी छाया ग्रहणावतीची ते हनुमंताची गिळवारी. नाव असणारा सिंहका का होतं, शिवाने तिला असणारं वरदान दिलं. म्हणजे महादेवाने वरदान, महादेवाची तीर्थोपचार करीत होती, अनुष्ठान करीत होती. आणि त्यावेळेस असताना अनुष्ठान पूर्ण झालं, वरद बेटा असं महादेवाने सांगितलं. तिने असं वरदान मागून घेतलं की मला काय असताना 8 तास करायला लागू नाही, कुठं तरी जायचं, शिकार करायची न खायची असं काय मला नकोय. मग काय पाहिजे, बसल्या जागेवर खायचं माझ्यासाठी. कपी छाया पडता जरी सिंहिका ते छाया गिळी हनुमंताची गती कुंडली देहाची वळली मुरकुंडी. ज्यावेळेस हनुमंत गगनामध्ये आकाशात उडान समुद्रातून असणारा घेऊन जात होते, त्यावेळेस असणारा छायाग्रहण म्हणजे असे एक ना जेव्हा आकाशातून जाणार, कारण महादेवचं वरदान होतं की जे तुझ्या मुखाच्या वरून असणारा जिथं असणारा तुझी सावली पडत म्हणजे त्याची सावली पडत ते तू घेणार आहेस असं वरदान होतं. हनुमंताची सावली त्या समुद्रात असणाऱ्या आकाशातून जाताना सूर्यप्रकाशाने पडली आणि पडल्यामुळे असणारा हनुमंताची जी गती होती, जो वेग होता उडान समुद्रावर जाताना तो एक कमी झाला, उडान तहकूब झाला. हनुमंत भोवताली असणारा नेमकं काय झालं असेल असं मनात विचार करू. छाया ग्रासिता सिंहिकेची गती कुंडली हनुमंताची तेने तो झाला कासाविसी पाहे चौपाशी गजबजला. गती एवढा एक होता, मनाच्या वेगाने हनुमंत चालले होते. मनुष्य मारवते तुला एक असा एक होता. पण तो एक जरा कमी झाला तर हनुमंत असताना भोवताली भोगू लागले, विचार करू लागले. बुद्धिमत्ता वरिष्ठ असल्यामुळे विचार करू लागले. आणि त्यावेळेस असताना माझी एवढी गती एवढा वेग असा कमी करणारा कोण व्यक्ती असेल, कोण व्यक्ती आणि कोण पुरुष असेल किंवा स्त्री असेल, पण कुणी कवायला माझी गती कुंडली म्हणून मनात विचार करू लागले. त्यावेळेस पाच झाले. रामचंद्र भगवान की जय.
दासी आठवा हा दास होता. कोण? हनुमंतराया, रामाचा दास होता. म्हणून त्यानं रामाचं स्मरण केलं, चिंतन केलं आणि भजन केल्यावर मार्ग सुचतो. कारण का संत मंत मार्ग दाखवतात, मार्ग दाखवून गेले आधी, त्याच्यामुळे मार्ग दाखवतात ते. आणि म्हणून त्यानं आपल्या गुरुचं भजन केलं. श्री गुरु सारखा आस्था पाडला का रामाचा गुरु, राम आपले हनुमंताचे गुरु. म्हणून त्याने आपलं भजन केलं आणि भजन केल्यावर खालीवारी पाहिलं. खालीवारी पाहिल्याशिवाय कोणी काही दिसत नाहीये. म्हणून खालीवारी त्या समुद्रात पाहिलं, आकाशात पाहिलं. पण जेव्हा लक्ष देऊन मार्गाने पाहिलं तेव्हा असताना एक राक्षसी आतमध्ये दिसली. मग छाया ग्रहो निज नामता ते राक्षसी तत्वता वैरी राहूची माता आईच्या गाता मी ही करीन. छायाग्रह नावाची राक्षसी हिने माझी सावली गिळली, माझं एक कमी केला. आकाशातून जात होतो, हिनं सावली गिळल्यामुळे माझं एक कमी झाला. मी इकडं असणारी येऊ लागलो. पण असं ही कोण आहे? जरा विचार करून पाहिलं, वैरी जो राहू सूर्याला गिळायला येतो का, चंद्राला गिळायला येतो का, तो वैरी असणारा राहू आमचा वैरी, देवाचा वैरी. आणि त्याच्यामुळे असणारा हिचा घात केलाच पाहिजे. कारण ही घातपात करते, सावली गिळून बऱ्याच जणांचा नैनाट करते. याच्यामुळे हे काही पाण्यात टीव्हीचं नाहीये, म्हणून त्याचा घात करावा लागेल. समुद्रा माझी हे माविना ते मी करेन निर्विघ्न म्हणून या हनुमंते आपला साठो पूर्ण मांडिला. हे समुद्रामध्ये महायज्ञ आहे. मार्गावर येणारा मग कुणी बी सावली जरी वरून चालेल त्याला गेल्याची राहत नाहीये. त्याच्यामुळे हे निर्विघ्न करायचंय. पुन्हा ऐकणं इथं आलंच नाही पाहिजे असं हनुमंताने विचार केला. आणि विचार करून आता ह्याला संपुष्टात कसं आणायचंय, ही स्त्रिया म्हणून असताना हिचं काही वाट बघायची किंवा हिची पूजा करायची, हिला सोडून द्यायचं नाही. कारण ती जर काही नाही तोच अपराध करीत असेल तर दंडाला कारण पुन्हा मावशीला भगवंताने सुरुवातीला मारलं. ही सुद्धा माझ्या समोर असणारी ही दुसरी स्त्रिया आता पहिली सोडली, पण ही सोडायची नाही असं विचार हनुमंताने केलं. पुढं काय सेका पसरोनिया मुख आले हनुमंता सन्मुख कपी वाडे अधिकाधिक तेने अत्यंते कमुख पसरले. शेखराचा चमडा भयानक पसरला. हनुमंताच्या पुढे असणारे आले आणि हनुमंताला घेण्याचा विचार ज्यावेळेस असणारा करू लागले त्यावेळेस असणारा हनुमंत आपल्याही मनामध्ये असणारा भगवंताचा धावा करीत करीत एकचा भाड पाताळे तुझे लावले नभोमंडळे हनुमान गिळावया महाबळे गरजोनी किंकाळे टाकली. एक जबडा असणारा तिने आपल्या पाताळाला लावला, म्हणजे जमिनीला लावला, पाण्यात लावला. दुसरा आकाशापर्यंत असणारा तोंड असताना तिने बांधलं. आणि त्याच्यामुळे हनुमंताची दिशा होती, जी जायची दिशा होती ती असणारी तहकूब झाली. आता काय करावं हा विचार हनुमंताच्या मनात घुसू लागला. त्यावेळेस तिच्या मुखा माझी उडे हनुमंत गाले लवड सवडे दातांतळे जव ते रगडे तव घाटी पुढे निघाला. दुसरा मार्गच नाहीये. आता पुढे गेल्याशिवाय पर्याय नाहीये. हनुमंतानं मुखात उड्डाण केलं आणि मुखात गेल्याबरोबर तोंडात देवी दातात कुठे थांबले नाहीये. तर ते डायरेक्ट असणार डायरेक्ट पोटात गेले, गाठीतून खाली गेले. आणि गाठीतून खाली गेल्यावर हा बाबा काही गप्पा असणार नाहीये. त्यालाच बसू दे ऐकून लगेच. त्यालाच बसू दे ऐकून. नाही त्याला जायचं. हिचा वाटा नाही मिळालेला अवघड काम आहे पुन्हा. डबे बघत अवघड. प्रभु रामचंद्र भगवान की जय. त्रिपुरी तिच्या उजरा करी नकागरी तिचे काळीज चिरी अंतरमाळा जेवणी करी निघे बाहेर वानर. आणि आता त्या ठिकाणी हनुमानजीनं ती जी राक्षसनी आहे ती असणारे ज्या वेळेस हनुमानजीला असणारा घेण्यासाठी मोठा तोड पसरून त्या ठिकाणी समुद्राच्या
कडेवर उभी आहे त्यावेळेस हनुमानजीला असणारा तिचा राग आलेला आहे आणि रागाच्या भरामध्ये असणारा तिच्या मुखामध्ये प्रवेश हनुमानजीने केलेला आहे आणि तिच्या पोटामध्ये घुसून असणार आपल्या नखाने तिच्या जेवढे काही आताडे होते ते सर्व आताडे असणारे त्या ठिकाणी तोडून टाकलेले आहेत आणि ते आताडे घेऊन असणारा हनुमानजी तिच्या उदरातून बाहेर निघालेले आहेत. नाही दातात अडकले, नाही चाविता चाकिले, नाही मेद मास बक्षिले, जीवे घेतले वानरे. आणि हनुमानजीने असणारा त्या ठिकाणी तिचं मांस खाल्लं नाही, तिला असणारा दातात सुद्धा तिच्या अडकले नाहीत, परंतु त्या ठिकाणी असणार हनुमानजीने तिचं कसल्याही प्रकारे नासधूस न करता आल्हाद असणारे तिचे सर्व आतडे तोडून काढून असणारा तिचा जीवघात घेण्याचं कार्य असणारा हनुमानजीने केलेलं आहे. मी म्हणे अल्प पशुए तवा वानरो अति कर्कशो, भरून शकताची घासो जीवनासू येणे केला. आणि ते राक्षसीने असणारे विचार करू लागलेले आहे की मला तर वाटत होतं असणारा हे साधं सुद्धा वानर आहे, परंतु मी असणारा त्या ठिकाणी उलट विचार केला होता. तो असणारा माझ्या तोंडात असणारा आल्हाद बसलेला आहे आणि कसा माझ्या मुखामध्ये त्यानं प्रवेश केला आणि कसा एका सेकंदात असणारा माझा जीव घेतला हे मला सुद्धा कळालं नाही. अशा प्रकारचा विचार असणारे राक्षसी करत आहे. याची धरू जाता छाया, छाया माया नासली काया, उतरले मी कपिराया तुझ्या पायाचे निरजे. आणि त्या ठिकाणी असणारा ज्या वेळेस ती राक्षसी विचार करू लागलेली आहे की मी असणारा या हनुमंताची जी काही सावली आहे तिला खाण्याचा प्रयत्न करू लागले होते, परंतु असणार या हनुमानजीच्या असणारे पाय माझ्या हृदयाला लागले, माझ्या शरीराला लागले, म्हणून असणाऱ्या या जन्म मरणाच्या फेऱ्यातून मला असणारा हनुमानजीने मुक्त केलेला आहे. असं असणारे हनुमानजीला धन्यता असणारे ते राक्षसी देऊ लागलेले आहे. श्रीराम भक्ताचे रजकन निपेक्षे नाशिती जन्म मरण, घातक्या देती ब्रह्मपूर्ण साधू सज्जन कृपाळू. आणि अतिशय कृपाळू अशा प्रकारचे प्रभू रामचंद्र आहेत. त्यांच्या भक्ताच्या पायाची माती जरी असणारी आपल्याला भेटली किंवा त्या मातीचा जरी असणारा सहवास आपल्याला लागला तरी असणारा आपला उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. तसंच असणारे या राक्षसनी सोबत घडलेलं आहे, म्हणून असणारे प्रभू रामचंद्र अतिशय कृपाळू आहेत. अशा प्रकारचं ते राक्षसी बोलत आहे. करावी श्रीरामाची भक्ती, पडावे श्रीरामाची कीर्ती, श्रीराम नामाच्या वरते जडमुड उद्धारती ते लोके. आता ते राक्षसी असणारा त्या ठिकाणी म्हणू लागलेले आहे करावं तर असणारा प्रभू रामचंद्राचं काम करावं, मुखामध्ये नाव घ्यावं तर प्रभू रामचंद्राचं नाव घ्यावं, वाचावं तर प्रभू रामचंद्राच्याच कथा वाचाव्यात आणि त्याच प्रभू रामचंद्राची जर सेवा केली तर असणार जे काही अतिशय पापी अशा प्रकारचा मनुष्य जरी असला तरी त्याला सुद्धा उद्धरून नेण्याचं काम असणारं प्रभू रामचंद्राचं नामस्मरण करतं. एवढं सामर्थ्य असणारं त्या प्रभू रामचंद्राच्या नावामध्ये आहे, असं असणारं राक्षसी बोलत आहे. आईची आली वनी आरोळे शिकापडे समुद्र जळे, स्वर्गे देवनी देवानी पिटिली टाळे आतुरबळे हनुमंत. आणि अशा प्रकारच्या मोठ्याने आरोळी प्रभू रामचंद्राच्या नावाची दिलेली आहे आणि ती राक्षसी असणारा त्या ठिकाणी समुद्रामध्ये आपला जीव सोडून देऊन असणारे पडलेले आहे. अशा प्रकारचं सामर्थ्य ज्यावेळेस सर्व देव देवता असणारे त्या ठिकाणी स्वर्गातून पाहत होते, वरी असणारे आपापले विमान घेऊन असणारे हनुमंताची ख्याती पाहण्यासाठी आलेले होते, त्यांनी ज्यावेळेस असणारं हे हनुमानजीचं असणारं जे कार्य आहे ते पाहिलं त्यावेळेस असणाऱ्या सर्वांनी त्या ठिकाणी मोठ्याने टाळ्या वाजवून असणाऱ्या त्या ठिकाणी हनुमानजीच्या नावाचा गजर करू लागलेला आहे. राहू पासवनिया सुटे चंद्र तैसा शोभला तो कपिंद्र, त्याशी जे कोण इस्तविती इंद्र ब्रह्मशंकर जे कोणे. आता असणारा जशा प्रकारे चंद्राला ग्रहण लागावं आणि ग्रहण लागल्याच्या नंतर जितका असणारा त्या ठिकाणी दैदिप्यमान असणारा चंद्र दिसावा, ग्रहण संपल्याच्या नंतर तशा प्रकारचे हनुमानजी असणारे त्या राक्षसनीला मारून तिच्या पोटातून बाहेर निघलेले आहेत. त्यावेळेस असणारा अतिशय तेजोमय अशा प्रकारचं हनुमानजीचं स्वरूप दिसू लागलेलं आहे आणि तेवढं तेजस्वी स्वरूप पाहून असणारं इंद्रदेवांना सुद्धा असणारं त्यांची स्तुती केल्याशिवाय राहावेनासं झालेलं आहे. स्वतः महादेव सुद्धा असणारं त्या ठिकाणी हनुमानजीचं कौतुक करू लागलेले आहेत.
नाही मला ते मिळालं. बाबा वाचत सांगायला बसा पास होणार आहे. वाचत नाही. प्रभु रामचंद्र भगवान की जय. छायागृही जीवे मारे दुष्ट नष्ट कामाचारे भयानक क्रूर भारे तेव्हा रे नकाग्री मारले. प्रभु रामचंद्र भगवान की जय. असं आपण त्या ठिकाणी छायागृही जी आहे, जी सिंहिका आहे ती कशा प्रकारे होती, तर कोणताही सज्जन असो नाही का दुर्जन असो, आपल्या काचाट्यात आला, त्याची सावली आपल्या असणारा आटोक्यात आली की ती असणारी गिळायची, त्याच्याबरोबर तो जीव असणारा त्या छायेच्या मागे मागे यायचा, मग त्या जीवाचा एक घात असणारा निश्चित व्हायचा. मग अशा प्रकारे अत्यंत दुष्ट आणि क्रूरकर्मी अशा प्रकारची असणारी छायागृही होती. आणि त्यातली त्यात असणारा कामाचारी असं असणारा महाभाव आपल्याला सांगतात. आणि त्याच्यामुळं ज्यावेळेस संतांची भेट झाली की काय होतं, संत चरण लागता सहज वासनेचे बीज जळून जाईल. पण तशाच प्रकारे संताजवळ दुष्ट गेला काय, दुर्जन गेला काय, सज्जन गेला काय, त्याला असणारा पवित्र करण्याचं कार्य संत करीत असतात. तशा प्रकारे असणार हनुमंतराय असणारा ती जरी महाराजाला टपलेली असली तरी हनुमंतरायाने तिला असणारा स्पर्श करून तिचा उद्धार केलेला आहे. आणि अशा प्रकारे अगम्य असे मारुतीराय आहे. करिता समुद्री उड्डाण चारी पराक्रम हाती गेलो त्वा दाखविली अंगवना श्रीराम भजने जनेती. आणि अशा प्रकारे असणारा हे हनुमंतराय म्हणजे हनुमंतरायाची स्तुती सर्व स्वर्गातून असणारा देऊन करू लागले आहेत की हे हनुमंतराय तुम्ही असणारा प्रभू रामचंद्राचं कार्य करण्यासाठी आपला असणारा जे काही चारही पुरुषार्थ आहे त्या पुरुषार्थावर असणारा विजय मिळून आतापर्यंत जेवढे संकट आले त्या संकटावर असणारे मात करून ती असणारे सुरसावर विजय मिळवला, त्या सिंहिकेवर विजय मिळवला. पुन्हा बोहेत गेल्यानंतर सर्व वानरांना शेपटात घेऊन गेले. जे दुर्धर अशा प्रकारचं वन होतं त्याच्यात फळमुळं असणारा खायला नव्हते, तिथं असणारा हनुमंतरायाने युक्ती करून ती गुहा शिकून दिली. अशी जी काही असणार उपयुक्त अशी प्रकारचे प्रभू रामचंद्राची जी कार्य आहे ती असणारी करण्यासाठी हनुमंतराया तुम्ही अत्यंत नेटाने लढला. अशा प्रकारे सर्व देवाचे देव असणारे बोलू राहिले. राम नामी दृढ भक्ते राम स्मरणे दृढ मते अति दक्षता राम भक्ते श्रीराम शक्ती बळिष्ठ. आणि अशा प्रकारे असणारा प्रभू रामचंद्र जे आहेत त्या प्रभू रामचंद्राचा असणारा अखंड नाम असणारा हनुमंतराय घेत आहे. कारण सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान. जर सदा म्हणजे सतत जर प्रभू रामचंद्राचं नामस्मरण घेतलं तर सतत असणारा तुम्ही आनंदाचे पात्री व्हाल. मग अशा प्रकारे हनुमंतरायाचं अखंडित नाम असणारं त्या ठिकाणी मारुतीराय घेतात. आणि जशा प्रकारे प्रभू रामचंद्र बलवान आहेत तशा प्रकारचे असणारे बलवानता असणारा प्रदान करण्याचं कार्य जे आहे हनुमंताला प्रभू रामचंद्र करतात. आणि त्याच्यामुळे त्या नामाने हनुमंतराय अशा प्रकारचे असणारे वरिष्ठ स्वरूपाचे कार्य करू लागले. बळ्या पंपती उल्लंघिता केली ख्याती त्या प्रतापाचे कीर्ती स्वर्गी वर्णिती सुरवर. आणि अशा प्रकारे प्रभू रामचंद्राच्या नामामध्ये अखंड तलीन आहे. कारण नामापेक्षा असणारं कोणतंही साधन सोपं नाही, परंतु नाम असणारं मुखामध्ये येण्यासाठी त्याला असणारं अत्यंत जे काही सुकृत आहे ते आपलं पूर्वजन्मीचं असावं लागतं. आणि त्याच सुकृताने असणारा अशा प्रकारची बलवानता प्राप्त होत असते. आणि याच हनुमंतरायाने जो सागर असणारा कुणालाही ओलांडून जाता येणार नाही अशा प्रकारची महान असणारी कीर्ती प्रभू रामचंद्राच्या नाम ओलांडणी असणारा केली आहे. प्रथम दानी महाबळे महेंद्र दाटला भूतळे सर्प दडपले पर्वतळे नाग पाताळे आडबडते. आणि चार असणारा ख्याती आतापर्यंत असणारा उड्डाणे केल्यापासून हनुमंतरायाने केले आहेत. कशा तर त्या असणारा हनुमंतराय
पुढे पुन्हा असणारा तो इतिहास त्या ठिकाणी हा महान इतिहास आहे. तो हनुमंतरायाने सुरुवातीला उड्डाणाच्या वेळी केलेला आहे. हे प्रथम उड्डाणाची ख्याती, दुसरी हनुमंताची कीर्ती, महिन्यांची देता विश्रांती, नगेची कपिपती महाभाऊ. आणि ज्यावेळेस असणारा अशा प्रकारचे उड्डाण हनुमंतरायांनी केलं, उड्डाण केल्याबरोबर असणारा पुढे हनुमंतराय आपल्या अत्यंत मनोवेगाने निघू लागले आणि निघत असताना असणारा जो मैनाद्री पर्वत आहे त्याला सगळ्या राजाने असणारा सागराने विनंती केली आणि सांगितलं की हनुमंतराय प्रभू रामचंद्राच्या कार्याला जाऊ लागले. तेही सूर्यवंशी, मीही सूर्यवंशी आणि सूर्यवंशाच्या कुळातील असणारे प्रभू रामचंद्र आहे, त्यांचं दास्यत्व स्वीकारित असणारा प्रभू रामचंद्राचं कार्य हनुमंतराय करू लागले आहे. आणि त्याच्यामुळे असणार तू काय करता मैनाद्री, हनुमंतरायाला विश्रांती दे. हनुमंतराय शांत झालेले असतील म्हणून मैनाद्री असणार त्या ठिकाणी हनुमंतरायाला अडवाला आणि मैनाद्रीलाच असणाऱ्या हनुमंतरायाच्या ठिकाणी आपल्या हाताच्या पायाच्या करंगडीने स्पर्श केला. स्पर्श करता क्षणी असणारा तो सुद्धा पाताला गेला. प्रभू रामचंद्र भगवान की जय. उरकून बघायचे एक एक लवकर कसं होते. आलं की बसवायचं म्हणजे उरकत नाही. बरं आले की असतं ते मिळतं, पुन्हा वाटायला येत नाही काही. नाही येतच नाही. प्रभु रामचंद्र भगवान की जय. हनुमान महाराज की जय. ब्रह्म एकनाथ महाराज की जय. रेणुका माता की जय. विश्रांतीनं घेऊन मावळे पर्वते टेकता आंघोळे, भारी बुडाला समुद्र जळे, बैसला तळे भारभूत. प्रभु रामचंद्र भगवान की जय. महायोग पीठे तटे विमृत्यं वरपुंडलिकाय दन्तमुनीन्द्रे समागत तिष्ठन्नानन्दकन्दं प्रब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. दयाचे केल्या समरण होय सर्वविधादिग्रहं, हेच बंधू श्रीचरण श्रीगुरुचैते नमस्कारो न्यातो. प्रभू तुम्ही महिषाच्या मृत्यूमी दुबळाचे भक्ती बोल दरी गंगावती तरी शेकाराची. प्रभु रामचंद्र भगवान की जय. हनुमान महाराज की जय. एकनाथ महाराज की जय. रेणुका माता की जय. बोल रे भय सब संतन की जय. येणे अतळ वितळ सुतळ रसातळ आणि तळातळ, हरविले सप्त पाताळ झाले विश्रांतीने घेऊन मावळे पर्वते टेकता आंघोळे, भारे बुडाला समुद्र जळे, बैसला तळे भारभूत. प्रभू रामचंद्राचं असणारं कार्य करण्यासाठी हनुमंतराया लंकेचं उड्डाण घेऊन चालले होते. महेंद्र नावाचा पर्वत आहे, तो असणारा समुद्रामध्ये लपलेला आहे. समुद्रामध्ये का लपला याचा असणारा बराच विस्तार आहे. तो असणार प्रभू रामचंद्राचं काम करायला हनुमंतराय चालले आणि बाबा याला सहकार्य करावा. एवढा 400 कोसाचा समुद्र आहे, मग थोडी विश्रांती दिली पाहिजे. आणि विश्रांती देणं हे असणार संतांचं सज्जनाचं काम आहे. चांगल्या कार्यात सहकार्य करणं मधीच असणारं पुण्य, त्याच्यासाठी असणारा तो पर्वत जो होता तो पर्वत वाढला आणि विश्रांती घेण्यासाठी त्यांनी विनवणी केली प्रभू त्या हनुमंताची. पण हनुमंत असणारे ऐकत नाही. त्यावेळेस विनंती केल्यावर त्या हनुमंतानं पायाचा अंगुठा एक त्या पर्वतावर ठेवला आणि तो पाताळात गेला. पाताळात गेल्यानंतर काय काय झालं बरं पुढं. येणे अतळ वितळ सुतळ रसातळ आणि तळातळ, हरविले सप्त पाताळ भारे प्रबळ गिरिदाटी. नाथ महाराज सांगतात त्या पर्वताच्या अशी अपेक्षा होती माझ्यावर विश्रांती घ्यावा. सांगा तुम्ही त्यांनी नुसतं बोट ठेवलंय तर तो कुठे गेला. तळातळ रसातळ असे 7 ताळ आहेत. त्या 7 ताळात जाऊन तो तडपाला तो पर्वत असणारा आणि त्या पर्वताची असणारा एवढी रांगोळ झाली, भस्म झाला, एवढी त्या पर्वताची परिस्थिती
त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या सेवकानं हनुमंतानं पाय बोट एक लावल्याबरोबर झाली. अंघोळीला विता हनुमंत भारे कोंदला पर्वत हा तुझ्या पवाळा समुद्रात केला विख्यात वानरे. अंघोळ म्हणजे एक बोट लावलं, एवढा पराक्रम हनुमंतानं केला. त्या पर्वतावर असणारा बोट ठेवल्यानंतर तो समुद्रामध्ये इतका खोल गेला की तळ पातळ तळातळ असे 7 तळाच्या खाली तो समुद्र बुडाला. एवढी ख्याती हनुमंताने त्या ठिकाणी त्या समुद्राच्या ठिकाणी केल्याचे नाथ महाराज आपल्याला सांगू लागले. उल्लंघिता पापते तिसरे केले महाख्याते सुरसा केवळ कपट मूर्ते निजात्मशक्ती जिंकले. आता तिसरा प्रक्रम आहे. सुरसा नावाची राक्षसी नाही, ती बी समुद्रातच होती, समुद्राचा आश्रय घेऊन बसलेली होती. 2 सांगितले बरं का, एक छायाग्रही सांगितली, दुसरा असणारा पराक्रम आहे हा पर्वताचा सांगितला, आणि तिसरा सुरसा नावाची राक्षसी नाही. हिला असणारा त्या प्रभू रामचंद्राचं कार्य करण्यासाठी विघ्न आणायचे म्हणून ही समोर आली. तिची काय दशा होती पहा. सुरसा धनु दानव माता छळे छळितसे समजता ते छळन नचलेचे हनुमंता होय निघता पुरुषार्थ. सुरसा असणारी दानवाची माता होती, ही देवानी पाठवलेली होती. हनुमंताचं बळ पाहायचं होतं, हनुमंत किती काकुलती येतो, हनुमंतात किती ताकद आहे, हनुमंत असणारा या समुद्राच्या पणाला जाऊ शकतो का अशी देवाची शंका होती. म्हणून दानवाची माता असणारी देवानी असणारी पाठवली होती. त्या ठिकाणी त्या हनुमंताला त्या सुरसा नावाच्या असणाऱ्या दानवाच्या मातेने असणार आढवलं. बरं ऋषियाने दानव मानवा सुरसा छळी छळणे देवा ही माझी करुणी निघावा केला निघावा हनुमंते. त्यावेळेस जांभळ फाकलं, तोंडामध्ये प्रवेश केला हनुमंत. हनुमंतानं प्रवेश केल्यानंतर तिला मारलं नाही बरं का, तिथं काय केलं, हृदयात जाऊन कपटाचा झाडा घेतला. तिनं कधीच असणार असं कपट करू नये, त्या कपटाचा नैनाटी केला. हनुमंतरायाने काय केलं पुढं, सुरसा हनुमंत गेला परंतु जीवे नाही गेला, तिचा घात नाही केला, झाडा घेतला कपटाचा. त्यावेळेस सुरसेचा असणारा जीव घेतला नाही, मुखामध्ये गेला. हनुमंत म्हणले आता काय करतोय काय नाही. हनुमंत गुप्त झाले असं देवांना वाटू लागलं, पण हनुमंतरायाने तिच्या कपटाचा झाडा घेतला. माणसाच्या हृदयामध्ये बरेच असणारे कपट असते, काम असते, क्रोध असते, लोभ असते, याचा झाडा घेतला आणि निर्वेर करून टाकली ती सुरसा नावाची दानवाची माता, आणि हनुमंत तिथून निघाले. तिची या कपटाची करिता झाडे सुरसा झाली ते बापुडे पाया लागले तातडे वंदी आवडे हनुमंता. त्यावेळेस सुरसाच्या कपटाचा असणारा झाडा घेतला, सगळं तिचं कपट पाहिलं आणि निर्वेळ करून टाकली. हनुमंताचं दर्शन घेतलं सुरसानं, पायाला लागली आणि विनंती करू लागली. काय विनंती करत बरं सुरसा, आजीपासून आता निमाली कपट वार्ता विजयी होशील हनुमंता श्री रघुनाथ कृतकार्या. त्यावेळेस सुरसा नावाची जी राक्षस आहे त्या दानवाची माता होती, राक्षसाची ना दानवाची होती, आणि तिनं हनुमंताला हात जोडले, हनुमंताला आशीर्वाद दिला. हे हनुमंता, राम कार्याला ज्या चाललेला आहेस तू, ह्या कार्य असणारे निर्विघ्नपणे पार पडल, हे कार्य तुझ्या हातातून घडल असा मी तुला आशीर्वाद देते, असा हनुमंताला आशीर्वाद दिला. बरं करोनी कपटाची झाडे राम कार्याची तातडे हनुमान निघाला आवडे घालावयावडे लंकेश. अशी कपटाची झाडा घेतला हनुमंतराया तिथून निघाले आणि लंकेमध्ये प्रवेश करण्यासाठी भरारी घेऊ लागले आणि समुद्रावरून ढाल पुढे चाललं. बरं तिसरे हनुमंताची ख्याती अति पावन जगती देव ब्राह्मण वंदिते आधार कीर्ती हनुमंता. तिसरे असणारे हनुमंतांना अशी कीर्ती केली. देव आणि दानव असणारे हनुमंताला शरण आले आणि स्तुती करू लागले सगळे. अनेक चौथा पवाडा हनुमंत केला गाडा सिंह काले जाळून होडा निघाला पुढा लंकेश.
हनुमंतराया लंकेमध्ये प्रवेश करू लागले. आता सिंह का राक्षसी दुर्धर हनुमंत गिळा ती सत्वर नखे निवटोनी निज जीवार निघे वानर बाहेर. सिंहांगा असणारी राक्षसी नव्हती, ती आडवी आली. हनुमंतानं मुखात प्रवेश केला. नखानं असणारं तिचं हृदय पाडलं आणि हनुमंतराया तिच्या हृदयातून निघून पुढे निघाले. छाया ग्रहण दुष्ट वारे जळेंची जलचरे सवारे स्थळचरांते जीवे मारे घोट भरे खेचराचा. छाया ग्रहण असणारी त्या समुद्रात राहत होती, जलचरांना त्रास देत होती. त्या समुद्रामध्ये जो असणारा येईल, कुणाची सावली जरी त्याच्यावर पडली तिच्यावर, तरी ती छाया ती सावली गिळल्यानंतर तो माणूस असतो, पशु असो, पक्षी असो, त्याला गिळून टाकीत होती. तिचा सुद्धा हनुमंतानं उद्धार केला. तिचे उघडून पोट समुद्री वाटी केली वाट चौथी कीर्ती हे उद्भट केली वरिष्ठ वारे. तिचं पोट चिरलं. चौथी कीर्ती हनुमंताने त्या समुद्रात केली आणि हनुमंतराया असणारे पुढे निघाले. त्रिविध भूतांचे भक्षक प्राणी मात्राचे जे दुःख ऐसे सिंह का मारून देख तिन्ही लोक सुखी केले. त्या ठिकाणी ती सिंहिकाचा एवढा त्रास होता. तिन्ही लोकांमध्ये तिथं पाताळात त्रास होता, मृत्यूलोकात तिचा त्रास होता आणि स्वर्गात सुद्धा होता. असे असणारे तिन्ही लोक निर्मुक्त केले ते आणि सिंहिकाला मारून टाकलं. ती वाहती वाट सोपी हनुमंतानं करून टाकली. बरं ऐसी चतुर्वीर कीर्ती करून निघाला मारुती पुढे जे जे केली खातीये ते ते ग्रंथी असे हनुमंतानं 4 कार्य त्या समुद्राच्या ठिकाणी उड्डाण घेतल्यानंतर केले. आता पुढे काय काय हनुमंत करतील अशी सविस्तर कथा आता ऐका म्हणले नाथ महाराज. सिंहिकेच्या उदराप्रती विधान केले मारुती याची त्याची अति विश्रांती पुढील ख्याती अवधारा. सिंहिकेच्या उदराप्रती विधान केले मारुती याची त्याची अति विश्रांती पुढील ख्याती अवधारा. पुढे असणारा हनुमंतानं सिंहिकेचं असणारं काळी चिरलं, पोट पडलं आणि तिचा उद्धार केला. हनुमंतराया पुढे निघाले. दोनदा कशी ओवी आली असं मला वाटतं. सिंहिका विदारण स्थिती विश्रांती पावला मारुती ते चौकडी वाढली शक्ती लंकेप्रती जावया. सिंहिकेच्या उद्धारामध्ये असणारा हनुमंत थोडे थांबले. तेवढीच विश्रांती हनुमंताला भेटली आणि तेवढ्या विश्रांतीने हनुमंतराला एवढी ताकद आली, एवढा असणारं कार्य करण्याचा उल्हास आला आणि त्या ठिकाणावर हनुमंतराया निघाले. करोली सिंहिका विदारण म्हणते केले उड्डाण लंका सांडोनिया जाण गेला पण पडलं. यावेळेस सिंहिकेला असणार त्या ठिकाणी मारून टाकलं. सिंहिकेचा उद्धार केला आणि पडलंका होती त्या लंकेच्या पलीकडे असणारी पडलंका काही बऱ्याच असणारे लांब होती, दूर होती. त्या ठिकाणी हनुमंतरायाचं उड्डाण केलं. बरं पडलंका राज्यस्थाने कोणच्या रावणाची भगिनी घर घर राक्षसाची पत्नी राजस्थानी ती मुख्य. पडलंकेमध्ये रावणाच्या बहिणीला राज्य दिलेलं होतं. घर घर राक्षसाची पत्नी होती आणि ती पृथ्वीचं नाव होतं त्या असणाऱ्या रावणाच्या बहिणीचं आणि ती असणारी पृथ्वीच्या बहिणीला ती पडलंका राज्य रावणानं दिलं होतं. त्या ठिकाणी हनुमंताचं जाऊन उड्डाणाचा प्रयोग झाला. बरं रावण रावण इंद्रासी युद्ध घोर घर घर क्रोंचेचा भ्रतार युद्धी पडला महाशूर राक्षस भार गांजोनी. त्यावेळेस अशी कथा चालली. हनुमंतरायाला असणार त्या पडलंकेमध्ये उड्डाण केलं आणि ती पडलंका असणारी क्रोधचा नावाच्या राक्षसीला का दिली असा असणारा इतिहास आहे. त्या ठिकाणी रावणाचं असणारं राक्षसाबरोबर असणारं युद्ध चालू होतं. त्या ठिकाणी असं इंद्राबरोबर युद्ध चालू होतं. त्या ठिकाणी घरघर राक्षस नावाचा जो त्याचा मेवना होता त्यानं सहकार्य केलं आणि ते सहकार्य केल्यामुळं
ती पडलंक असणार घरघर नावाच्या त्याच्या बायकोला पत्नीला दिली तो असणारा घरघर नावाचा असणारा जो मेवना होता तो त्या ठिकाणी मरण पावला. इंद्रे युद्ध केले दारुण राक्षसी दाती धरले तृण युद्ध आक्रंदे रावण रणकंदन देखोने. त्यावेळेस इंद्राना येणारा तो रावण होता तो जाहीर केला. त्यावेळेस त्या रावणाला कुणी सहकार्य करायला नाही म्हणून असणारा परेशान झाला. दाती तृण धरले आणि तो सैन्य आला इकडं तिकडं पाहू लागला. कोणी सुद्धा असणारा सहकार्याला नाही असं त्या ठिकाणी रावणाला झालं. रावण धरिता रणांगणे पाठी राखण देखे कोणे सेना प्रधान गेले पळोरे निद्रास्थाने कुंभकर्ण. रावण असणारा तो इंद्रासंग युद्ध करू लागलाय. सैन्य होतं पळून गेलं. इंद्रानं जार केलंय. आता कुंभकर्णाला उठवायला जा म्हणले तो कुंभकर्ण झोपलेला म्हणले आता कोण येईल माझं सहकार्य करायला याच्यातून मला कोण वाचवू शकतो अशी रावणाला त्या ठिकाणी फार चिंता झाली आणि काय करू लागला. त्यावेळेस युद्धे साह्य झाला घरघर युद्ध केल्या दुर्धर इंद्रे मारला हरोनी वज्र केला चकचोर हाडांचा. त्यावेळेस घरघर नावाचा जो त्याचा मेवना होता क्रोचचा नवरा त्याने सहकार्य केलं रावणाला आणि रावणाला सहकार्य केल्यामुळं इंद्रानं वज्र आणलं आणि वज्रानं असणारा तो जो घरघर नावाचा असणारा त्याचा मेवना होता तो त्या ठिकाणी मरण पावला. बरं शिव वरदाची शक्ती इंद्रजित पावला गुप्तगती आतर्क्य अभिचाराची योगते अमरपती धरला तेने. त्यावेळेस ते युद्ध चालू असताना इंद्रजिताला कळालं. इंद्रजित त्या ठिकाणी धावत आला आणि त्या इंद्राला धरलं. इंद्राला धरून बांधलं आणि तेव्हापासून त्याचं असणारं इंद्रजिताचं नाव इंद्रजित पडलं. केव्हापासून पडलं त्या इंद्राला त्या युद्धामध्ये जिंकलं म्हणून त्याचं नाव इंद्रजित पडलं. इंद्रासिला व निगळबंधन लंके आणला आपण इंद्रजित अभिधान तैपासून पावला. तेव्हापासून असणारं त्या इंद्रजिताचं नाव इंद्रजित पडलं. इंद्राला जिंकलं इंद्राला बांधून आणलं म्हणून इंद्रजिताचं नाव इंद्रजित पडलं असं नाथ महाराज या ठिकाणी आपल्याला सांगू लागले. रावणाच्या निजसायासी घरघर पडला रणभूमीसी तिने आदरे क्रोंचेसी बिजली राज्यासी पडलं. रावणाला सहकार्य केलं घरघरनं. त्या ठिकाणी रावणाला सहकार्य केल्यामुळे घरघर नावाचा मेवणा त्या इंद्राच्या हातानं मेला म्हणून कुरुचा नावाच्या त्याच्या बहिणीला ते राज्य पड लंकेचं दिलं अशी कथा असणारी या ठिकाणी सविस्तर चालू आहे. त्यावेळेस रावणानं काय केलं
नुसतं राज्य त्या असणाऱ्या बहिणीला दिलं नाही, 14,000 राक्षसनी तिच्या संघ सहकार्याला तिच्या दासी म्हणून त्या ठिकाणी पडलंकेमध्ये तिची सेवा करण्यासाठी रावणानं वहिनीच्या हाताखाली ठेवले. हे पांडुरंगा पिढा पाणी उत्तर दियाचे तळी हनुमंताची पडली उडी आती कडाली दुर्धर. त्यावेळी हनुमंताची उडी पडलंकेत जाऊन पडली. मोठा आवाज झाला, भूकंप झाल्यासारखं वाटू लागलं. कडकड 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 असणारी वीज जशी वाजते त्याप्रमाणे ती उडी वाजली. दणका उठला आणि सगळ्या पडलंकेतले लोक घाबरे झाले. काय झालं म्हणले, कशावर असणारा आवाज झाला, कशाचा आवाज आला, असे भयभीत त्या ठिकाणी झाले. बरं धुमधुमले पाडलंका पिठ धुमधुमले लंका वाती कुट निकुंबळे कड कडकडाट आती उठबाट उठीला. हनुमंताची उडी पडली. पडलंकेमध्ये भूकंप झाल्यासारखं वाटलं. त्रिकुटीमध्ये असणाऱ्या लंकेमध्ये सुद्धा गडगड गडगड वाजू लागलं. गिरीकंदार असणारे घुमू लागले. जसा कड्याखाली असणारा आवाज एखादा दिल्यानंतर त्याचा ध्वनी उमटतो त्याप्रमाणे ध्वनी असणारा गाजू लागला. सगळा हाहाकार झाला. काय झालं काय नाही असे सगळे लंकेतले बी लोक आणि पडलंकेतले लोक घाबरे झाले. त्या ठिकाणी बघू लागले. भूकंपाचे माधारी त्याने कापती नरनारी सीतानी करुणी चोरी तैऊन या नगरी भूकंप लंकेमध्ये झाला. लंकेतले लोक म्हणू लागले, 7.5 माग लागली आपल्या. ह्या रावणाने सीता चोरून आणली तवापासून 7.5 मागे लागली. असे लंकेतले लोक असणारे पडलंकेतले लोक असणारे गुणगुण करू लागले. हनुमंतानं ते ऐकलं. काय झालंय काय नाही असं असणारे हनुमंत चित्त देऊन ऐकू लागले. नादले पडलंकेची बाई धाविली आल्या राक्षसिया तवा देखील हनुमंताची देवी चौपाशी ती उडी पडलेली बघितली. दणका उठलेला ऐकला. सगळ्या राक्षसनी जमा झाल्या त्या ठिकाणी. सगळ्या धावले. तितक्यामध्ये हनुमंत दिसले. हनुमंताला त्या राक्षसनी 14,000 राक्षसनी याला टाकला आणि काय विचारू लागल्या बघा. हनुमंत ब्रह्मचारी पूजार्पण करीत स्त्रियावरी त्याने तोया बाजूनी घेतली नेला तरी पडलंके. त्यावेळे हनुमंताला धरलं त्या राक्षसनी. हनुमंत असणारा ब्रह्मचारी होते. ब्रह्मचारी असल्यामुळे स्त्रियावर असणारे काहीच असणारे युद्ध करीत नव्हते. स्त्रियाला मारित नव्हते. सगळ्यांनी धरलं. गपचूप उभा राहिले आणि क्रोधचा राक्षसनी पुढं सगळ्यांनी धरून त्या पडलंकेमध्ये हनुमंताला नेऊन राज दरबारात उभं केलं. बरं हनुमंताला रूप धरी सामान्य क्रोधाचे कया दिन वदन लाविल्या त्या कुली गळा बंधन वन कोणाचे. हनुमंतानं लहान रूप धारण केलं आणि हनुमंत असणारे असे उभा राहिले. हनुमंत उभा राहिल्यावर त्या क्रोधचा नावाच्या राक्षसीने पाहिलं. बारीक तोंड दिसतंय, लहानसं दिसतंय. कशाला आलंय, काय करायचंय, तू का आला बाबा, तुला काय पाहिजे इथं, एवढा दणका कसा काय उठला, अशी ती क्रोधा नावाची राक्षसी चौकशा करू लागल्या. आता सविस्तर पुढचे सांगतील. आमचं आता बंद करतो. पुंडलिका श्री ज्ञानदेव तुकाराम रामचंद्र भगवान की जय. हनुमान महाराज की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. श्री
उंडीला उड्डाण करी ओ हानीला भक्ष्य धडकरी फळहारी तुमसी प्रभु रामचंद्र भगवान की जय. सगळ्याच्या जन्मी साष्टांग दंडवत कथेचं अनुसंधान कथामृतापेक्षा ही गोड आहे. हनुमंताचं उड्डाण लंकालीकडे लंकेमध्ये पडलं, दंगा उडला, भूकंप झाल्यासारखा झाला. आणि असं त्या ठिकाणी राक्षसीने वेळा टाकला आणि त्या कंसाला राजा रावणाची बहीण तिच्या पतीचं नाव होतं गंधर्वतामध्ये मारला गेला. त्याच्यामुळे राजा रावणानं बहिणीला काकण चोळी म्हणून ती पटलंका दान केली आणि तिथं हनुमंताचं उड्डाण गेलो. त्या उड्डाण गेल्यानंतर तिथे लंका उडल्यानंतर झाली घाबरगुंडी झाली. घाबरगुंडी झाल्यानंतर कंसेला जाऊन सांगितलं असं फळ एक आलंय, असं एक फळ आलंय, तुझ्या हातासाठी आलंय. असा त्या राक्षसी त्या कंसेला म्हणले राजा रावणाची बहिणीच्या पाशी निरोप द्या. आणि आता बाबा पुढे काय बोलतो बोला. करावया कपीचा घात क्रोंचा शास्त्रासी घाली हात. कोणी हनुमंत हसत माझा भक्षार्थ तुम्ही गेलो. अरे सांगितलं ए कंसे, तलवार काढायची गरज नाही, बाण काढायची गरज नाही, माझ्यामध्ये हरच नाही. अरे त्या चिताच्या बोटक्यासारखं मला घेऊन तर तुझा हाडाचा मी. मला कशाला तुकडे करतीस, उचल. अरे कशाला तलवारीने हुडकून. अरे हनुमंत त्या कंसेला बोलू लागला. सरत्वे मांस नाही भितरी भिकारी. मनोनी उडो झडकरी निष्काळजी निज शरीरी गिरी कंदरी त्याने अरे या वस मी काय माणूस मग खाणारा माणूस नाही. मी फळावर आहे, मी हात खाणारा माणूस आहे. फळ खाणारा किंवा माणूस खाणारा नाहीये. म्हणून माझ्यामध्ये हाडं नाहीत. मी कुठे राहणार, मला वनामध्ये राहणार नाही. आणि तू काय काय मला चिताच्या बोटक्यासारखं घेऊन टाक असा त्या ठिकाणी संवाद चालू आहे. रुधिर पूर्ण देह स्थिती वेद करिता जिऱ्याला स्थिती किती मग काय खासी लव माती ऐसी युक्ती न रावण करावी करावी. अरे तू तलवारी खडगं पैंजण हुडकी गेलीस आणि माझ्या जर अंगावर टाकलं ते सगळं रुधिर वाया जाईल, रक्त वाया जाईल. अशी युक्ती तू करूच नको. तू माझा ऐक. हनुमानजी त्या कंसा राक्षसीला बोलू लागे. पाऊस नाही माझ भितरी मरण भय नाही शरीरी सगळी देहाला पर उपकारी सगळ्याची करी भाग्याने. अरे देह हा उपकारासाठी लावायचा, मला मरणच नाही. मग त्याच्यामुळे तू काय कर, मला घेऊन टाकायचं, मला खाय. हा देह
वाचायला बस जायचे त्याला गडबड आहे. हा, त्याला गडबड आहे. ते मस्त करून दे. आणि ते बघून, 67 झालं 67 किती सगळ्या 130 आहे का? हिशोबाने द्या बरं सगळ्याला वाटा. आणि खाली बोलू नका समोर बघा. प्रभु रामचंद्र भगवान की जय, पवनसुत हनुमान महाराज की जय, ब्रह्म एकनाथ महाराज की जय. तिने पसरिताची दाबाडी हनुमंत सवेग घाली उडी, आकळिता जीवा लडबडी तव घाली बुडी निघाला. प्रभु रामचंद्र भगवान की जय. त्या क्रोंचनं हनुमंताला खाण्याचं ठरवलं, कारण हनुमंतानेच सांगितलं होतं की मी लहान आहे, वाळलेला आहे, लुकडा आहे, माझ्या अंगात काही मांस नाही. आणि मांस जर असतं तर तो तोडून तुकडे करून खाल्लं असतं तर चाललं असतं. पण जर मला तोडतील तर माझ्या अंगात फक्त रक्त आहे, आणि ते रक्त मला तोडल्यानंतर मातीत मिसळून मग का माती खातील का? त्यापेक्षा तू मला अख्खं खाऊन टाक. त्यावेळी ते क्रोंचा म्हणले, खरं बोलतं की मा हे वानर बारीकच दिसतंय पण बोलायला खरं आहे. मग तिनं त्याला गिळण्यासाठी तोंड वाचलं, तिला तोंड वाचलं, पण तिनं त्याला तोंडात टाकण्याऐवजी हनुमंतानं लहान रूप घेतलं आणि तिच्या तोंडामध्ये अलगद अशी उडी मारली. तिनं तोंड मोठं केलं, हनुमंत लहान झाले, त्यामुळं त्यानं उडी मारली, ते पार तो काळजापर्यंत गेलेला आहे. नकळ्याची जीवामुळी नागळ्याची नातातडी, वदन वापू झाली होळी, चाटी आवाळी राक्षसी. हनुमंतानं उडी मारली, ती थेट काळजापर्यंत गेली. या क्रोंचेला वाटलं की आता हे वानर आपल्या तोंडामध्ये गेले, त्याला दाडाखाली चगळावं, चालवावं, मग गिळावं, म्हणून ती दात चावू लागली. दाताखाली कुठं दिसाना, जिभीला इकडे तिकडे तोंडात कुठं दाताच्या सापटीत कुठं बसलंय का म्हणून जीभ फिरवायला लागली. जीभ सगळ्या तोंडात फिरून बघितली पण जिभीला सुद्धा कुठं लागना. ती म्हणली, हे तर तोंडात गेले, मी माझ्या डोळ्यात एकच बघितलंय, मग हे गेलं कुणीकड? म्हणून ती पुन्हा पुन्हा तोंडामध्ये जीभ फिरवून कुठं हे वानर दिसतं का ते पाहू लागली. आंबट तिखट ना खारट गोडात वाटे तुरट, चवीनकडे ते स्पष्ट करी कटकट राक्षसी. चौकड तिने तोंडामध्ये जीभ फिरवून बघितलं, माकड काय तिच्या जिभेला लागाना. ती म्हणली, माकड लहान होतं, माझ्या तोंडाच्या वाफेनच ती इगरला असेल, आणि इगरून ते पातळ होऊन आपोआपच मध्ये गेलं. म्हणजे जायला का मध्ये गेलं, पण त्या माकडाची चव कसली हे तर कळायला पाहिजे होतं ना. खारट लागतंय का तुरट आहे का कसलंय, चव बी कळाली नाही. मग त्या खाण्याचा काही उपयोगच झाला नाही. आपल्या जर दाताखाली आला असतं आणि जिभेला चव कळाली असतं तर मग म्हणता आला असतं की वानराची चव अशी लागते, ते खाण्यासारखं आहे का नाही हे तरी कळालं असतं. पण ते आपल्या दाताखालीच आलं नाही, त्याची चवच कळाली नाही. आता काय करावं म्हणून ती विचार करू लागलेली आहे. सांगतानीच गोष्टी कपी काळीच धरी मुष्टी, तव ती शिशुळवटे पोटी लोडी पुष्टी गडबडा. राक्षसीने विचार करू लागली, म्हणली मी माकड तर खाल्लंय, पण शेजारी पाजारीने जर विचारलं कसं लागलं का ते माकड तर काय सांगू. या विचारात ती होती, आता सांगाव काय. तेवढ्यामध्ये हनुमंत काळजापाशी गेले आणि काळजापाशी जाऊन काळजाला धरून लटकू लागले. काळीज धरून मुष्टीसी वानर पाये जिस्मयसी, बांधावया कोटी कुंजरासी, देखी दोही कुशी बहुवाडी. हनुमंतानं हात तिच्या काळजाला धरून असं लोंबकळू लागले. तिच्या काळजाला त्रास होऊ लागल्यामुळं तिला वेदना व्हायला लागल्या, आणि वेदना होऊ लागल्यामुळं काळीज दुखू लागल्यामुळं ती जमिनीवर गडबडा लुळू लागली, मोठमोठ्याने ओरडू लागली. ही झाली त्या क्रोंचेची अवस्था. परंतु हनुमंतराय मध्ये गेले आणि काळजाला धरलं. धरल्यानंतर बोलून चालून ते माकड काही बसत नाही. म्हणजे आपण काळजाला तर धरले, मध्ये तर मोकळं पटांगण दिसतंय, झोका खेळू. मग तिच्या पोटामध्ये ते झोका खेळायला लागले. तर तिच्या पोटामध्ये नाथ महाराज म्हणतात किती जागा होती तर 1 कोट्यावधी
हत्ती तिच्या पोटामध्ये जरी बांधले असते तरी तबेल्यासारखं तिचं पोट दिसलं असतं. एवढं मोठं तिचं पोट होतं. त्यामध्ये हनुमंतराय तिच्या काळजाला धरून झोका खेळू लागलेले आहे. जठराग्न माझी जाना पडिले पर्वत होती चुना असो हे तिची विचारणा कपी कथना अवधारा. तिच्या पोटामधला जो जठराग्नी तर तो जठराग्नी किती फार विशाल असा होता. तर तिने जर तोंडामधून मोठमोठे पर्वत खाल्ले असते, हत्ती खाल्ले असते तर ते हत्ती आणि पर्वत सुद्धा चुना जसा भट्टीमध्ये भाजावा असे पर्वतावरचे मोठमोठे दगड भाजून कोट्यावधी पर्वत सुद्धा तिच्या त्या जठराग्नीने जाळून भस्म व्हावे एवढा तिचा जठराग्नी प्रदीप्त अशा प्रकारचा होता. अशी त्या क्रोचेची माहिती नाथबाबा या ठिकाणी सांगू लागलेली आहे. प्रभू रामचंद्र भगवान की जय. पुंडलीकर श्री ज्ञानदेव तुकाराम चंद्र भगवान की जय. महाराज की जय. श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. काळी धरिताची रोकडे तुमच्या डोळे गडबडे सगळे विनोनिया केले कुडे आतील वावड वानर. चंद्र भगवान की जय. असो प्रत्येच्या अगोदर श्री गणेशाला प्रार्थना करून जमल तशा प्रकारे सांगण्याचा प्रयत्न करू. तसेच सर्व दरबारामध्ये बसलेल्या मातामावल्या सर्व ज्ञानवंत गुणवंत यांच्या चरणाशी पुन्हा पुन्हा नतमस्तक होऊन कथेला सुरुवात मी काही सुचेक नाही पण मला परवानगी दिली ह्या गादीवर म्हणून दोन शब्द सांगण्याचा प्रयत्न करेन. ती कवच्या राक्षसीनं तिच्या पोटामध्ये हनुमानजीनं उडी घातली. जसं आपण पंचमीच्या सणाला झोका खेळतो तशा पद्धतीनं काही केलं त्या हनुमंतानं. असं पोटामध्ये झोका खेळू लागलेले आहेत. असं बहीण काय कितीतरी त्या कवचे राक्षसनीच्या पोटामध्ये पटांगण होत. तिला किती अन्न होऊ लागलेले असतील. असं त्या राक्षसनीचं कुण त्या हनुमानजीनं पुष्कळ हाल करून टाकले म्हणतात. वानर नाडळाची दांती परिजावणी बैसल पिती ओकद खावयाची उपपती केली ऐती ऐकात. काही केलं त्या राक्षसनीचं त्या हनुमंतानं पुष्कळ हाल केलं. त्या राक्षसनीनं त्या हनुमानजीनं मध्ये उडी घातली पण त्या राक्षसनीला त्याच्यातली चव काही तिच्या तोंडाला तिच्या जिभेला खरट होतं काळी होतं. त्याची चव तिला काहीच लागलेली नाही असं या ठिकाणी नाथ महाराज सांगतात. बोला. निंबाची शतानुशत झाडे खसखस रगडीत झाडे चुळोदकी हनुमंत बुडे तेने कवडे उदराजे. चंद्र भगवान की जय. वडने महाराज बसा. वडने महाराज बसा. नाही जमलं. खरं दादाचं खरं आपलं प्रभू. तेच नाही जमलं. तिला ती उलटी आली. निंबाची शतानुशत झाडे खसखस रगडीत दाडे चुळोदकी हनुमंत बुडे तेने कवडे उदराजे. प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवन सुत शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय. पार्वती परेश्वर महादेव
अवधूत चिंतन मनोज मारुती तुल्य वेगम जितेंद्रिया बुद्धिमता वरिष्ठम वाता तमज वानर वितोम श्रीराम दोत्तम शरणम प्रपदे. असो ग्रंथकर्ते शांती ब्रह्म एकनाथ महाराज आपल्याला भावार्थ रामायणामधले गोड कथा सांगतात. कथा कुठली सांगतात? हनुमंतरायानं उड्डाण मारलेली कथा सांगतात. समुद्राहून पलीकडे उड्डाण